कुठेही आपल्याला दिसतं, जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकलं असतं. बरं असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं, असं नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं. बापाच्या आधीच पोरांचं आजकाल लवकर शहाळं पिकतं. टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, टकल्याला स्वतःच्या टकल्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो, ते निवांत बसलेलं असतं. बाजूच्याला इंटरेस्ट, अरे टकलं काय की तुला करायचं काय. टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. गेले रे केस म्हणून उरलेले उठून काढतात. पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू, जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू, वेगवेगळ्या आकारात उघडी पडते गुळगुळीत टाळू. काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते. एवढाच राहतो कार्यक्रम, तुम्ही बघून घ्या. 2-4 घासणे तुम्ही लगेच बघू नका रे यार, तुम्ही चांगलं की ते लगेच असं पाहताय. काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते, तीच त्यांना आयुष्यभर भाग पाडायला पुरते. काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते, काहींना मागे असा खड्डा जणू विहीरच खणली जाते. काहींचं घर जातं पडून, फक्त कंपाऊंड वॉलच राहते. ही कविता ऐकताना काही लोक कोणती हळूच खाली सरकतात. माझं लक्ष आहे ना. काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते, काहींचं घर जातं पडून, फक्त कंपाऊंड वॉलच राहते. काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा, काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा, असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप होता. आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं. आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं. हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं, नांगणामध्ये लावायचं. अहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय. निसर्गाने दिलं ते निसर्गाने दिलं, त्याच्यात काय लाजायचंय. लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय. निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय. असो, उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये. सगळं म्हणल्यावरच माफी मागायची पद्धत असते की उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये, आणि कितीही म्हणा वाटलं टकल्याला तरी ये टकल्या असं म्हणू नये. चला.